जवळगाव व हिंसानगर नदीकाठच्या जमिनीची माती अतिवृष्टीने खरडून गेलेले अनुदान पाऊस होऊन 2 महिने झाले तरीही अद्याप मिळेना। देवणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारे कार्यक्षेत्र 45 ग्रामपंचायती व 54 गावे येतात। या अंतर्गत शेतकऱ्यांना शासनाचे विविध शासन स्तरावरील शेती संबंधित अनुदान दिले जाते। मागील मे महिन्यापासून अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पोटी अनुदान तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेले आहे। परंतु देवणी तालुक्यातील नदीकाठचा सर्वात मोठा शेती क्षेत्र असलेले गाव जवळगाव हिंसानगर या गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीने माती खरडून गेलेले अनुदान अद्याप मिळाले नाही। आज रोजी आमच्या प्रतिनिधी कार्यालयात गेला असता देवणी तालुका कृषी अधिकारी श्री कृष्णा मुंडे साहेब यांच्याशी बोलत असताना साहेब म्हणाले, गाव स्तरावर एक ग्राम समिती असते, त्यात तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांचा अहवाल आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना सादर करतो असं ते म्हणाले। यावेळी आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन जवळगाव हिंसानगर येथील शेतकरी अनुदानाबाबत विचारले। तहसीलदार साहेब म्हणाले की संबंधित गावचा ग्रामसमिती अहवाल प्राप्त झालेला नाही। शेतकऱ्याला नुकसान पोटी अनुदान तात्काळ मिळालं पाहिजे। अहवाल येण्यास वेळ झालेला आहे, वेळ व्हायला नको, परंतु काय कारण असावे? ग्रामसमिती अहवाल यादी आल्याशिवाय तहसील कार्यालयाला अनुदान वितरित करताच येणार नाही। शेतकऱ्यांच्या पदरी अतिवृष्टीचा नदीकाठची माती खरडून गेलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून करीत आहेत। वलांडी वार्ता लाईव्ह न्यूज देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.